गिरायक आपलो नसाय वळवार बसलो देसाय कोळा कोळा काढू का नाही गे हो आजी आज वातावरण काय भारीच झालं तर नमस्कार जय शिवराय तुमचा सगळ्यांचा स्वागत असा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मंडळी आज मी आणि मम्मी चाललो आता तेराची भाजी अडूक म्हणजेच अळू। तर आम्ही करतलो आज अळूचा फतफता। ही ना भावना दीदीची आई असा आजी घेतलं माका होती काय मग मोडकी छत्री हो घे तुका कागद येतलो म्हणतो पाऊस पाऊस येत तर बरं बरं लांब जाऊ काय ना मांगराकडे। तर आता स्वारी चालली हा पायऱ्यात झडी ब मस्त बांधल्याने पावसाचं संरक्षण करण्यासाठी अक्को पिडो लायलेला नाही गे मम्मी प्लास्टिक आतमध्ये वरती पिढे लायला म्हणजे आपले बाव जडून पूर्णपणे पावसात घर कवर होता। मम्मी ही झाडावर चढली तर कसला येईल कसली ही दोडकेचो मध्येच भिडण हा बरी फोद्दाराने उडिया करून ठेवला न्या। हे बघा पावसाळी सोय होऊन गुरांसाठी उडिया करतात अशा प्रकारे। उद्या सकाळी आज वातावरण काय भारीच झालेला ते खडीवर एकदम धुक्या सगळीकडे झालेला बघू शकता आणि मस्तच वाटता। ही भाईंची हळद काय गे मस्त येली या भाईंची बरी झाली गुलाबी काकींची हळद भारी झाली। हळदीची बाजू पानं मस्त वाटतात ना। आंबे हळद ती गो आंबे हळद इलो बाहेर पायऱ्यात पोचलो हे बघा पायऱ्यात पहिलोच गावणारो गब्बर आमचं नाक तिरडे आणि बुतुरा सरडो। चल कागद घे खेका जळ लागली पप्पांका खत मारूक सांगा काय होतस तर आज ह्याच्या तर या सुवर्णाचा भात होता आणि हा एकदम व्यवस्थित नाही बाद झाला जळ लागली आता का बघू शकता पिढे पडले कधी नारळीचे। तर मांगराकडे इलो आम्ही आमच्या खराच मम्मी ढोरा नाही आणि शांत शांत वाटताना मांगार एकदम खाली खाली ढोरा नाही तर मांगराकडे उघडा दिसतात ढोरा मांगरात बरं वाटतं लक्ष्मी असतं ढोरा म्हणजे येऊ जाऊ काही बरं वाटतं गत बसला जोरात धक्के दे ही फुला कसली मस्त इली आहेत मग या चटक चांदणीचं झाड नाही गे मम्मी लागाक नाही त्याचं आणि ह्या जर दिसता आता ह्या असा अळू कारण की अळूचे दोन प्रकार असतात एक अळू असतं तर खाऊचा असता भाजीचा आणि एक असतं ते का खास खातात आता खाऊक शकतो नाही आपण तर मम्मी नाडे कोयती आणल्या ना खास सुट्टा नाही गे खास आणि डिग बिग लागतात ना मग कपड्यांका स्वयं काढचं लागतं कोळा कोळा काढू का नाही गे हो कुसकी होती पाना घेऊ नको बरी बरी तर मंडळींनो अशा प्रकारे अळू काढून झालेला असा
आणि भरपूर सारा अळू भेटलेला असा. तर अळू काढण्यासाठी ही कोयती घेऊन इल्लेले मी ह्या. तर आता घराकडे जाऊन डायरेक्ट अळूची भाजी करू कोय मस्तपैकी थलथलीत आणि भाकरी. अळूची भाजी ही नाचण्याच्या भाकरीसोबत मस्त लागता. पण अळूची भाजी थोडीशी थंड असल्यामुळे ना सर्दीचं प्रमाण होता आणि शहरातल्या माणसांका ना ह्या भाजीची खूप आवड असते. तर आमच्यात ना गणपतीच्या पहिल्या दिवशी ना जेव्हा वाडी उपार दाखवतात ना तेव्हा अळूची भाजी प्रत्येक पानाका लायलीच जाता गणपती बाप्पासाठी. तर चला मग आता भाजी करूक जाऊया. आणि तुमका कोणाकोणाक अळूची भाजी आवडता एक कमेंट करून नक्कीच सांगा. चलो. गणपतीक ठेव काय आणि ते 15 दिवसांनी वाढा नाही मग 15 दिवसांनी वाढतला या. तर मंडळींनो ह्या अळवावरसून ना जुन्या लोकांनी घुमाना काढलेला असतात. तर आम्ही तुमका सांगतोय आपल्याक आपलो नसाय वळवार बसलो देसाय. काय झाला काय केलं कमार मोड असं करू. तर आत्ताच मी पायरसून इलंय आणि आईनं मोठं उपकार केला तो म्हणजे न्हाणीत आग घालून ठेवलेला आणि पाणी तापला बऱ्यापैकी. कारण की पावसासून भिजा नेल्यानंतर गरम गरम पाणी आंघोळ करूक होयाच नाही गे. अळू घेऊन येलो काय अळू होय तर घेऊन येलं. आता करू काय मस्त काय मम्मी ना अळू चिरून घेता. आता हे रेट पण घालतेला का खास सुटायची नाही मग खास लागतं मग सॉल टाकू काय सॉल जरा हाताक लाव काय मग खास योजने ठेव काय नंतर सॉल टाकू. मम्मीने अळू चिरून घेतला ना आणि आतमध्येच मिरची आणि लसूणीचे पुढे पण टाकल्या ना. आणि ही असं सोला कोकम ह्याच्यामुळे चव येत नाही गे. अळूवाक खा देणार नाही ना खा देणार ना. तर याच्यात मग मी पाणी घातल्यानं आणि अळू पहिल्यांदा उकडाव काय त्याच्यानंतर आपण अळवात फोडणी घालू बाई. अळू उकडून घेऊ काय पहिला झाकण ठेव. ओ माय गॉड तू हॉट इज फॉर्म. उकडलं असतं ना गे. तर अळू ना चांगल्या प्रकारे शिजलेला असता. आता त्याका फोडणी देऊ काय. मम्मी नडे लसणीचं बाजारात मांडल्यानं ठोचलून घेतल्या ना. चल दी फोडणी. तेल घालू झाकण किती वेळ गे. झाकण फोडणी घालतो झाकण दिला का म्हणजे आतल्या आत मटण वास बघायचा. ह्या बघतं झाकण मस्त झाली फोडणी वास भारी येईल. मस्त पैकी तेल वास मस्त फोडणी भारी झाली ना. ह्याच्याबरोबर नाचण्याची भाकरीने अळू काय खाशीत. तर अशा प्रकारे अळू आमचा तयार झालेला असा. आता फक्त एक भाकरी भाजू आणि अळवाच्या भाजीचा भाकरीवर स्वाद घेऊ गयो. तर तडे अळूची भाजी झालेली असा आणि मम्मीने नाचण्याची भाकरी पण हडे भाजून घेतलेली हा आणि मस्त भाकरी फुगली हा. तर मी मस्तपैकी ना भाकरीवर अळू घेतले आणि गरम गरम मम्मी नुकतीच भाजलेली भाकरी घेऊन दिली. आता टेस्ट करूया भाजी कशी झाली आहे ती. एक नंबर लागता भाजी. कमेंट करून नक्की सांगा तुमका कोणाकोणाक अळूची भाजी आणि नाचण्याची भाकरी आवडता ती.